आरोग्याबद्दल आले आहे। कोरोनाची लस घेतलेल्या 140 कोटी लोकांना धोक्याचा इशारा। हार्ट अटॅक व कॅन्सरचं प्रमाण वाढल्याचं बोललं जातंय। त्यामुळे डॉक्टरांकडून गंभीर अशा 5 सूचना तुमच्यासाठी आल्या आहेत। कोरोना शब्द जरी ऐकला तर प्रत्येकाच्या अंगावर एकेकाळी काटा येत होता। जगामध्ये कधीच घडलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती। कोरोना आपल्याला इथून पुढे कधीच होऊ नये यासाठी प्रत्येकाने कोरोनाची लस घेतली आहे, परंतु याचे गंभीर परिणाम आता या ठिकाणी होऊ लागल्याचं आता दिसत आहे। डॉक्टरांकडून 2026 मध्ये पहिल्यांदाच आता संशोधन करण्यात आलंय की कोरोनाच्या लसीमुळे गंभीर आजार उद्भवू लागलेत का, कारण आजकाल हार्ट अटॅक आणि कॅन्सरचं प्रमाण गंभीर त्या ठिकाणी वाढलेत। कोरोना नंतरच्या काळामध्ये हार्ट अटॅक कॅन्सरचं प्रमाण वाढलं असल्याचं बोललं जातंय। अनेक जणांनी आता स्पष्टपणे सांगितलंय की कोरोनाची लस घेतल्यामुळे अंगामध्ये अशक्तपणा असेल, पायामध्ये कमजोरी असेल, शरीरामधील या ठिकाणी नसा दुखत असतील, हार्ट अटॅक, कॅन्सर, कंबरदुखी, गुडघेदुखी हे प्रकार या ठिकाणी आता वाढत असल्याचं अनेक जण आता म्हणू लागलेत। यासाठी डॉक्टरांनी 2026 मध्ये नवीन संशोधन आता या ठिकाणी करून टाकलं आहे। या संशोधनामध्ये नेमकं काय समोर आलंय, खरं या ठिकाणी लस घेतल्यामुळे गंभीर आजार उद्भवू शकतात का, डॉक्टरांनी याबद्दल नेमकं काय सांगितले, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कोरोनाची लस घेतलेल्या लोकांसाठी धक्कादायक बातमी आता समोर आल्या। ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांची झोप उडवणारी बातमी आता समोर आल्या। काही तासापूर्वीच या ठिकाणी कोरोनाच्या लसीवर एक महत्त्वपूर्ण बातमी या ठिकाणी वाऱ्यासारखी समोर आली आहे, जे ऐकून आता ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांची झोप उडणार आहे। ज्यांनी कोरोनाची 1 लस घेतली, 2 लस घेतल्या, 3 लस घेतल्या, त्या प्रत्येकासाठी अतिशय धक्कादायक बातमी आता समोर आल्या। कोरोनाच्या महामारीनंतर देशात कोरोना प्रतिबंधक लस बंधनकारक प्रत्येकाला करण्यात आली होती। आपण सर्वांनी ही लस नक्कीच घेतली असणार आहे। गेल्या 3 ते 4 वर्षात त्यामुळे हृदयविकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे। आपण रोज पाहतो चालता बोलता लोक त्यांचा मृत्यू होत आहे। चालता चालता, खेळता खेळता, जेवता जेवता लोकांना हृदयविकाराचा धक्का येत आहे। चालता बोलता लोकांचा जीव जात आहे। आपण जी कोरोनाची लस घेतल्या तर त्याचा हृदयविकाराच्या झटक्याशी नेमकं काय संबंध आहे का? ज्यांनी 1 डोस घेतलाय, 2 डोस घेतलेत, 3 डोस घेतलेत, त्यांना हृदयविकार येणार का, यावर नवीन संशोधन आता नेमकं काय सांगतंय? देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून एक नवीन सूचना तुम्हाला काय जारी करण्यात आल्या, ज्यामुळे आता ज्यांनी कोरोनाची लस घेतल्या त्यांची झोप उडणार आहे। एक नवीन संशोधन या ठिकाणी 2026 मध्ये कोरोना लसीवर झालंय, ज्यामुळे संपूर्ण देशाला हादरा बसलाय। ज्यांनी लस घेतलेली आहे त्यांनी लक्षपूर्वक ही माहिती आता शेवटपर्यंत जाणून घ्यायचं आहे। आता लस घेतली असेल तर हार्ट अटॅक येणार का, किती डोस घेतल्यावर हार्ट अटॅक येणार, काय माहिती समोर आल्या, चला तर मग जाणून घेऊया आता या व्हिडिओच्या माध्यमातून। कोरोना लस घेतलेल्यांसाठी, कोविड वॅक्सिन घेतलेल्यांसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली। पण सगळ्यात आधी आपण समजून घेतलं पाहिजे की कोरोना महामारीच्या काळात जी लस बनवण्यात आली होती ती प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आली होती। ती बऱ्याचशा लोकांचा असा दावा होता की घाईघाईने ही लस बनवण्यात आल्या। एक मोठा दावा सुरुवातीपासून केला जातोय, तर तुम्ही सुद्धा आता यावर विचार नक्की करा। साधारणपणे कोणती लस बनवण्यासाठी तिच्या सगळ्या चाचण्या पूर्ण होण्यासाठी 8 ते 10 वर्षांचा कालावधी लागतो। काही लसीला 15 वर्ष सुद्धा या ठिकाणी त्याची चाचणी करण्यासाठी वेळ लागत असतो। यामध्ये तिची सुरक्षितता तपासली जाते, तिच्याने कोणते साईड इफेक्ट होतात का हे पुढे चालून त्या ठिकाणी तपासलं जातात, नवीन आजार कोणते होतील का हे तपासलं जातं, काही इन्फेक्शन होतील का असं या ठिकाणी तपासलं जातं, दीर्घकालीन काय परिणाम होतात का याचा अभ्यास केला जातो, प्राण्यावर चाचण्या केल्या जातात, पण माणसावरून वेगवेगळ्या टप्प्यामध्ये चाचण्या होतात। पण ही जी लस आहे तर ती कोरोना काळात तयार झाली, ज्यावेळेस जगात कोरोनाचा हाहाकार माजला होता। लाखो लोकांना दररोज संसर्ग होत होता, हजारो लोक मरत होती। अशा वेळी जगाला गरज होती एका जलद उपायाची, म्हणून जगभरातल्या या ठिकाणी शास्त्रज्ञांनी, कंपन्यांनी रात्रंदिवस आता एक एक करून एका वर्षात लस तयार केली। आणि मग या लसीचे काहींनी आता डोस घेतले, काहींनी 2 डोस घेतले, काहींनी 3 डोस घेतले, काहींनी एका कंपनीचा डोस घेतला, दुसऱ्या कंपनीचा दुसरा घेतला, तिसऱ्या कंपनीचा तिसरा डोस घेतला,
पण या ठिकाणी आता हृदयविकाराचे झटके वाढल्याचं या ठिकाणी आता समोर यायला लागलं आहे। चालता बोलता लोकांना हृदयविकाराचा झटका येऊ लागलाय, मृत्यू होत आहे। मग आता या लसीमुळे नेमकं काय होतंय? किती डोस घेतलेल्या लोकांना हृदयविकाराचा झटका येत आहे? किती डोस घेतलेले असल्यावर काही सुद्धा येत नाही? आता हा प्रश्न या ठिकाणी लोकांच्या समोर आता पडलेला आहे। बघा, पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने कोविड नावाची लस बनवली। आता आधार पुनावाला यांच्या नेतृत्वात हे काम झालं। दुसरीकडे भारत बायोटेक कोवॅक्सिन या ठिकाणी भारतीय बनावटीची लस तयार केली। या दोन्ही लसींनी करोडो लोकांचे प्राण वाचवले, हे तितकंच खरं आहे। पण ज्या वेगाने कोरोनाची लस बनवली त्यामुळे तिच्या दीर्घकालीन परिणामाबद्दल सुरुवातीपासून एक प्रश्नचिन्ह निर्माण होत होता। मग आता ज्यांनी कोरोनाची लस घेतल्या त्यांच्यासाठी नेमका आता काय धक्कादायक बातमी समोर आल्या? कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का? तर या लसीमुळे साईड इफेक्ट कोणते होतात का? डोस घेतलेले असल्यावर त्या ठिकाणी आता हार्ट अटॅक किती डोस घेतल्यावर या ठिकाणी येऊ शकतो? कोणाला हार्ट अटॅक येणार, कोणाला येणार नाही? सविस्तर माहिती जाणून घेऊया। तुम्हाला आठवत असेल, लसीकरण सुरू झालं तेव्हा लोकांच्या मनात प्रचंड भीती या ठिकाणी होती। काही लोकांनी एकच डोस घेतला, दुसरा घेतलाच नाही, बहुतेकांनी 2 डोस पूर्ण केले। मग आता त्या ठिकाणी बूस्टर डोस म्हणजे तिसरा डोस काही लोकांनी परदेशात तयार झालेल्या फायझर मॉडर्ना सारख्या लसी घेतल्या। त्यांना आता प्रश्न आहे की वेगवेगळ्या लसींचे वेगवेगळे डोस या ठिकाणी असंख्य शरीरावर वेगवेगळे परिणाम झाले आहेत का? कोविड लसीशी घेतलेल्यामुळे आता धोका काय आहे का? कोवॅक्सिन घेतल्या आणि या दोन्ही लसी सारख्याच आहेत। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1, 2, 3 डोस घेतले आहेत तर किती डोस घेतल्यावर आता हार्ट अटॅक येतो? डोस घेतलं नाही तर त्यांच्यासाठी काय होतं? या प्रश्नांनी आज करोडो लोकांच्या मनात घर करून बसलंय। आता आपण काही धक्कादायक आकडेवारी या ठिकाणी संशोधनावरून आता पाहूयात, ज्यामुळे संपूर्ण देशभरातील लोकांना धक्का बसणार आहे। जगभरातील अनेक त्या ठिकाणी स्वतंत्र संशोधकांनी आता काय केलंय? लसीकरणाच्या लोकांमध्ये या ठिकाणी अभ्यास केलाय। ज्या लोकांनी लसी घेतल्या होत्या त्यांच्या आरोग्यात काय काय बदल झालाय याचा एक मोठा अभ्यास केला। एका युरोपियन अभ्यासानुसार एक दावा करण्यात आलाय की लसीकरणाच्या पहिल्या 6 महिन्यात काही विशिष्ट वयोगटातील लोकांना या ठिकाणी मायकोडायसिस आता पॅराकॉइड म्हणजे हृदयविकाराचा स्नायू आवरणाला सूज येण्याच्या घटनांमध्ये लक्षणीयरित्या वाढ झाल्याचं बोललं जातंय। ही वाढ मोठी नसली तरी दुर्लक्ष करण्यात येणार नव्हती। लक्षात घ्या, युरोपात अभ्यास झाला की ज्यानंतर हृदयाचे स्नायू जे आहेत, हृदयाच्या आवरणाला सूज यायला सुरुवात झालेली आहे। भारतातही अनेक डॉक्टरांनी अनौपचारिकतेने हे मान्य केलंय की कोरोनानंतर, विशेषतः लसीकरणानंतर, त्यानंतर रक्ताच्या गुठळ्या म्हणजे हृदयविकारामध्ये या ठिकाणी वाढ होणे, रक्ताच्या गुठळ्या होणाऱ्या तक्रारी जास्त येऊ लागलेत, रुग्णांची संख्या वाढत असल्याचं बोललं जातंय। रक्ताच्या गुठळ्या हृदयात, मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये झाल्या, हार्ट अटॅक, ब्रेनस्ट्रोक, पॅरालिसिस होऊ शकतो, एक थेट संभावू शकतो, अशी भीती या ठिकाणी व्यक्त केली जाते। अनेक रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आलाय की लसीकरणानंतर हृदयविकाराच्या झटक्यामध्ये या घटनांमध्ये 15 ते 20% वाढ दिसून आलेली आहे। ही आकडेवारी अधिकृत नसली तरी लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी पुरेशी आहे। आता फक्त हार्ट अटॅक नाही तर इतरही आता समस्या समोर येत आहेत। कोणाला हार्ट अटॅक तर कोणाला 1 डोस घेतला त्यांना या ठिकाणी काय येणार? कोणत्या कंपनीची लस घेतल्यावर या ठिकाणी हार्ट अटॅक येत आहे? तुम्ही किती डोस घेतलेत त्यानुसार हार्ट अटॅक येतो का? हा प्रश्न या ठिकाणी अजून सुद्धा अनुत्तरित आहे। अनेक लोकांनी, विशेषतः आता महिलांनी मासिक पाळीमध्ये अनियमितता येत असल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी करत असल्याचं या ठिकाणी सांगितलंय। काहींची तीव्र अंगदुखी, थकवा, ब्रेनस्ट्रोक, विचार करताना गोंधळ निर्माण होणे, सारखंच एखादी गोष्ट विसरणे, अशा समस्या अनेक लोकांना महिनेभर या ठिकाणी त्यावेळी जाणवत होत्या। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी ॲलर्जीचा या ठिकाणी लोकांना त्रास होतोय का? तसेच पूर्वी कोणतीच ॲलर्जी नव्हती, त्यांना अचानक आता त्वचा पुरळ येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, इतर आता ॲलर्जीचा प्रक्रिया येऊ लागलेत। एका क्षणात असा दावा करण्यात आलाय की या ठिकाणी आता लसीकरणामुळे सुमारे 8% लोकांना कोणत्या ना कोणत्या नवीन लसीचा अनुभव आलेला आहे। आता ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांच्यासाठी धक्कादायक बातमी आहे। कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का? लसीचे साईड इफेक्ट होतात का? डोस घेतले असल्यास हार्ट अटॅक येतो का? किती डोस घेतले असल्यावर येत नाही? आता सविस्तर माहितीकडे वळूया। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता खूप मोठा वादाचा मुद्दा ठरलाय, तो म्हणजे
काही तज्ज्ञांच्या मते लसीचा पहिला डोस शरीराला विषाणूंची ओळख करून देतो, दुसरा डोस दिला जातो तेव्हा शरीराची प्रक्रिया या ठिकाणी आहे तर ती एक शक्ती पूर्ण वेगाने वाढते, आता आक्रमक प्रक्रिया देते। काही सिद्धांतानुसार हीच आता आक्रमक प्रक्रिया काही लोकांच्या शरीरात सूज निर्माण करते, ज्यामुळे रक्ताच्या गोठळ्या, हृदयविकाराचा ताण वाढण्याचा धोका निर्माण होतो। आता असा एक त्या ठिकाणी मतप्रवाह होतो की 2 डोस घेतले त्यांना 1 डोस घेतल्यापेक्षा जास्त धोका आहे। मग आता तिसरा धोका म्हणजे बूस्टर डोस आहे, तो म्हणजे प्रतिकार शक्तीचा आणखी 1 डोस दिला जातो, त्यामुळे ज्यांनी 3 डोस घेतलेत त्यांना सर्वाधिक धोका असल्याचा हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ लागला आहे। सोशल मीडियावर पूर आला आहे, तिसरा डोस टाळा, तो मृत्यूचं आमंत्रण आहे असंही काही जण या ठिकाणी म्हणण्यात आलेत। यामागे कुठलं शास्त्रीय तथ्य नव्हतं, भीतीचं वातावरण इतकं होतं की लोकांनी त्यावर विश्वास ठेवायला सुरुवात केली। आता बोलूया वेगळ्या लसीवर। मग आता कोणत्या कंपनीची लस घेतल्यावर या ठिकाणी नेमका काय परिणाम होतो हे सुद्धा पाहूया। इथे पहा, कोविडशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 लसी दिल्या गेल्या। कोविडशिल्ड ही आता डेनो व्हायरस आता वेक्टर प्लॅटफॉर्मवर बनवली गेलेली होती। सुरुवातीला काही युरोपियन देशांमध्ये या प्रकारच्या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची घटना समोर आल्या, त्यामुळे भारतात कोविडची लस घेणाऱ्या लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली। कोवॅक्सिन ही आता इनएक्टिव्ह एक व्हायरस पासून तयार झाली, ज्यामुळे मृत विषाणूपासून बनवलेली पारंपरिक आता पद्धतीची लस होती, त्यामुळे तुलनेने ती अधिक सुरक्षित मानली जात होती। मग खरंच कोविडशी आता जास्त धोकादायक होती का, कोवॅक्सिन जास्त धोकादायक होतं का, दोन्ही सारख्या होत्या का, हा प्रश्न होता। मग कोणत्या कंपनीची लस जास्त धोकादायक आहे, ज्यांनी आता लस घेतल्या ती कोणती लस घेतल्या, ज्यांच्यासाठी धक्कादायक बातमी आहे। आता कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका येतो का, काय आहेत लसीचे साईड इफेक्ट, कोणी किती डोस घेतले आहेत, यावर हार्ट अटॅक येतोय का, चला तर जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती। आता परिस्थिती गंभीर झाली होती, मग सरकार आणि आरोग्य व्यवस्थेने काय ठिकाणी बोलणं झालं की या ठिकाणी त्यांनी स्वतः माहिती दिली। ते म्हणाले की कुठल्याही प्रकारे कोणतीही लस जी आहे तर ती 100% सुरक्षित आहे, लोकांच्या मनातील भीती दूर सत्य समोर करणं आहे। आता सरकारचं काम होतं, त्यांनी ते सत्य समोर आणलं। सरकारने असं सांगितले की या ठिकाणी ICMR आणि MIR अशा या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत, वैद्यकीय संस्था आहेत, त्यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली की कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट याच्यामध्ये होत नाहीत। त्यांनी एक संशोधन केलं, त्या संशोधनामध्ये असं लक्षात आलं की या लसीमुळे हजारो करोडो लोकांचे जीव या ठिकाणी वाचलेले आहेत। मंत्रालयाने ठामपणे या ठिकाणी सांगितलं, देशात आणलेल्या या कोविडशी आणि काय ठिकाणी कोविडशी आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत। या लसीने करोडो लोकांचे आता कोरोनाच्या गंभीर आजारापासून वाचवलंय। लसीचे जे काय किरकोळ साईड इफेक्ट होते ते तात्पुरते होते, त्याचे प्रमाण अतिशय नगण्य होते, त्यामुळे ज्यांनी लस घेतली आहे त्यांनी घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही। सोशल मीडियावर पसरणाऱ्या फोनवर विश्वास ठेवू नका, तुमची लस सुरक्षित आहे, तुम्ही स्वतः सुरक्षित आहे, त्यामुळे नियमित खा, आरोग्य चांगलं राखा, त्यामुळे सुरक्षित या ठिकाणी व्यवस्थित आपली काळजी घ्या। तर हीच या ठिकाणी महत्त्वाची माहिती समोर आल्या। हे सगळ्या वॅक्सिन सुरक्षित होत्या, कुठल्याही वॅक्सिनशी कुठलीही दुष्परिणाम झालेला नाही हे सरकारनं सांगितलंय, आरोग्य मंत्रालयाने सांगितलंय, सगळ्यांनी सांगितलंय, त्यामुळे कोणालाही घाबरण्याची गरज नाही। ही अधिकृत माहिती या ठिकाणी आता देण्यात आली आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका, सुरक्षित आहे। त्या ठिकाणी जे काय हार्ट अटॅक, कॅन्सर आता ही धोका आहे असं बोललं जातंय, तर त्या फक्त अफवा असल्याचं बोललं जातंय, त्यामुळे निवांत राहा, टेन्शन घेऊ नका असं सांगण्यात आलंय। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।